नमस्कार मित्रांनो, आज आम्ही परशुराम कुंड अरुणाचल प्रदेश या ठिकाणी यात्रेसाठी निघालेलो आहोत. एअरफोर्स दिब्रुगडला आलेलो आहे आणि तिथून आम्ही आता फिरायला चाललेलो आहे. हे आहे रस्त्यावरती तालाब गाव. हा जो हायवेवरती तालाब नावाचं गाव आहे. असं जरा बऱ्यापैकी गाव आहे आणि आपल्याला आता या दिशेने असं जायचं आहे पुढे परशुराम कुंडासाठी. भूपेन हजारिका ब्रिज आसाममधला हा सेकंड लार्जेस्ट ब्रिज आहे. जवळजवळ 7.5 किलोमीटरच्या ॲव्हरेजवर. और उठिया खुदा खुदा मैंने लिया लिया तेरा नाम हजारा वारी. दिल मेरा हुआ तेरा तू नशा नशा नी मैं जान तेरे तो वारी. मेरी खुद से बड़ी दूरी बस तेरी है जी हजूरी. जमाना क्या ही समझेगा दिल गवाना क्यों जरूरी. नैना दा कहना नी असी तेरा मुखड़ा देखते रहना नी. ते मेरी है ना इश्क दे तेरे दे रू तो लेना नी. नैना दा कहना नी असी तेरा मुखड़ा देखते रहना नी. ते मेरी है ना इश्क दे तेरे दे रू तो लेना नी. नैना दा कहना क्या ही फरमाए बन के नशा तू एक सर चढ़ जाए. बस फिर तू ही उड़ाए तू ही गिराए. खोल के रख दे तू मेरी थर्ड आए. कैसे कहूँ क्या मैं करूँ फील तुझे नहीं पता कि तू करे मुझे हील. मुझे जब हाथ लगाए पास तू आए मेरा सर घूमे ऐसा क्या ही कर दूँ मैं. बेबी you're a moon 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 baby you're a vibe vibe vibe. उसकी अदाएं आए आए कैसे समझ आए हाय हाय. You could bring your crew, crew, crew. Take it to the sky, sky, sky. जो ना करना. अरे बाप रे, नदी बघा. देखो ती नदी, देखो नदी. निसर्ग आहे ना असं अप्रतिम आहे इकडे. हे परशुराम कुंड जे दिसतंय ना लालवाला, परशुराम कुंड. आणि हा बघा जबरदस्त नजारा. ही बघा लँडस्लाइड झालेली आहे. हा रस्ता, या रस्त्याने आम्ही आलेलो आहे असं गाडीवर. खडतर का खडतर प्रवास नाही, लँडस्लाइड झालेली. इकडून घे, इकडून जातात दगडा वेगळं अशी. ब्यूटी यार.
बोलू नका. अरुणाचल प्रदेश, उंच उंच डोंगर, ही लोहित नदी, जबरदस्त पाण्याचा प्रवाह. हे बघा या ठिकाणी असे उंच उंच असे डोंगर, अप्रतिम निसर्ग सौंदर्य. आम्ही आलेलो आहे. सगळ्या बाजूने हे डोंगर असे, ब्रिज, अप्रतिम असं हे निसर्ग सौंदर्य या ठिकाणी. लोहित नदी, खूप उंचच्या उंच झाडं, समोरचा डोंगर जो आहे हा परशुराम कुंडाच्या इथला आहे. आमची गाडी आहे. लोहित नदीवरचा पूल. आम्ही ह्या दिशेने आलेलो आहे असं पूर्ण ह्या डोंगर रांगा क्रॉस करून. हा रस्ता चाललेला आहे कुंडाकडे. परशुराम कुंड आहे जिकडे आंघोळीला आपल्याला जायचं आहे त्या दिशेने. आणि इकडनं आपण खाली येऊन असं येतोय, ह्या साईडने आपण असं येतो. इकडनं येतो. पुढे मंदिर आहे आणि ह्या बाजूला असं वरती जायचं आहे. हे परशुराम कुंडाकडे चाललो आहे. असं पाऊस चालू असल्यामुळे आम्ही या ठिकाणी छत्रीचा वापर करतोय. सगळे लोक छत्री घेऊन चाललेली आहेत. तेव्हा अशी लोक येत आहेत, छत्री घेऊन चाललेली आहेत मंडळी. चला 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 चाललेलं आहे आम्ही आता परशुराम कुंडाकडे. ती वरून अशी नदी दिसते खाली, प्रचंड मोठं असं पात्र. आणि पाऊस चालू असल्याने या ठिकाणी इकडे बघा ह्या समोर तर दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला शिव मंदिर आहे. हे बघा अशा प्रकारे ही नदी, वृक्षवल्ली. आता बघ ब्रिज पण आला आहे. तू पण हे बघा अशा पद्धतीने हा प्रचंड मोठा असा इथे ब्रिज, नदी. हे बघा अशा ह्या पायऱ्या आहेत, जवळजवळ भरपूर पायऱ्या आहेत. असं आपण उतरत 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 असं खाली जात आहे. खाली आपल्याला आता लोहित नदी दिसते. त्या नदीवर आपण आता आंघोळ करणार आहे. हे बघा असं चालतंय पूर्ण पाणी. पाण्यातून असं उतरत 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 असं आपण चाललोय. ते समोर वॉशरूम्स आहेत. इकडे ही खाली अशी नदी आहे. तर आता आपण निघालेलो आहे आता परशुराम कुंडावरती. ते बघा इकडे काही भक्त मंडळी फोटो काढताना. हे बघा प्रचंड पाण्याचा प्रवाह, खूप मोठी अशी नदी ही. पूर्ण असं मोठं पात्र, मध्ये हे असं डोंगरासारखा भाग. त्याच्यावरून नदीचे 2 पार्टिशन झालेले. आणि लोहित नदी, लोहित जिल्ह्यामध्ये मोठे मोठे असे हे डोंगर रांगा. आणि या डोंगर रांगामधून अशी प्रचंड वेगाने वाहणारी ही नदी. पाण्याचं रौद्र असं रूप या ठिकाणी नदी वाहताना. प्रचंड जोरात पाणी येतं वरून डोंगरावरून. डोंगरावर धुकं पसरलेलं आहे. असं जोरात वाहणारं पाणी. या ठिकाणी कपडे बदलण्यासाठी या ठिकाणी अशी व्यवस्था केलेली आहे. अशी
भक्त करण्यासाठी अशी पूर्णपणे अशी व्यवस्था केलेली आहे बघा. या ठिकाणी असे सगळे हे कपडे बदलण्यासाठी असं सगळं केलेलं आहे. पूर्ण असे कपडे बदलू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि यानंतर इकडे ह्या कुंडावरती जाऊन तुम्हाला आंघोळ करायची आहे. बघा हे प्रचंड परशुराम कुंडाकडे जाण्याचा मार्ग ते मात्र बसलेला आहे. अशा पद्धतीने मंडळी खाली जाते आणि या ठिकाणी खाली अशा पद्धतीने आंघोळी चालतात. ठिकाणी पाणी वगैरे आहे बघा. अशा पद्धतीने सगळं चाललेलं आहे. सगळं पाणी पाण्यामध्ये अशा पद्धतीने सगळं मध्ये आता श्री विष्णू मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, विष्णू मंदिर आणि श्रीराम मंदिर. आणि हे जे वरती आहे हे आहे हनुमान मंदिर. दर्शनासाठी आलेलो आहे. परशुराम भगवान यांचं या ठिकाणी परशुराम भाला आणि धनुष्य हातामध्ये असं हे त्यांचं शिल्पचित्र या ठिकाणी. परशुराम भाला साक्षात मूर्ती आहे. अतिशय सुंदर असं हे मंदिर परशुराम भालाचं. या ठिकाणी मध्ये मंदिरामध्ये देव आहेत. महादेवाची पिंड आहे मध्ये. जबरदस्त व्ह्यू नजारा हे बघा. कसा नजारा आहे. प्रचंड मोठा असं डोंगर आणि ही नदी डोंगर आहे. जाते प्रसन्न करून टाकतोय. छान पाहिजे निसर्ग सौंदर्याने म्हटलेला प्रदेश.